साबुदाणा पापड बनवायचे म्हटलं मग एकदम सोपी पद्धत. तर चला मग एक वाटी साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे, चांगला एकूण एक दाणा मोकळा भिजवायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचे, असे झाकण किंवा छोट्या प्लेट राहतात त्यांना तेल लावून त्याच्यात हा भिजवलेला साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचे. साबुदाण्यामध्ये अगोदर मीठ वगैरे जिरे टाकायचे असेल ते टाकून घ्यायचे आणि गाळणीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे वाफवायला ठेवायचं. फक्त 1च मिनटं आपल्याला झाकण ठेवून असे वाफवून घ्यायचे आणि नंतर मग हे पापड आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे. तुम्ही पाहिजे तर साबुदाण्यात थोडासा फूड कलर टाकूनही कलरचे बनवू शकता. पण मग हे झाकण काढल्यानंतर ते थंड होऊ द्यायचे 1 ते 2 मिनटं, मगच आपल्याला पापड मोकळे करायचे. तर बघू शकता इतके छान असे आपले हे पापड मोकळे झालेले, छान असे मस्त. तर हेच तुम्हाला कमीत कमी 2 दिवस चांगले कडक उन्हात वाळवून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मग तुम्हाला कढईमध्ये तळून दाखवते. बघा इतका छान असा आपला हा पापड फुललेला आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो नक्की करा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.